आज आपण बनवणार आहे ही पिवली वाम मच्छी फ्राय करणार आहे। आता याच्यासाठी मी घेतले मीठ, धना जिरा पावडर, काश्मीरी मसाला, आगरी मसाला, हळदी आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि ही घेतले मी चिंच वाटलेली आणि ही आपली एवढी वावीची मच्छी आहे, त्याच्या वावीच्या तुकड्या। तर आता याच्यामध्ये मी हे सर्व मसाले टाकते पहिला। मग आता याच्यामध्ये मी चिंच टाकते। चिंच थोडी जास्त टाकणार आहे कारण की थोडा आंबट लागायला म्हणून 1 चम्मच आणि थोडी जास्त टाकलेली आहे। आता मी याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकते थोडी, म्हणजे आपल्याला जशी आवडेल तशी। आपण आता हे सर्व मस्त मिक्स करून घेऊ। मिक्स करून आपण थोडा वेळ याला मॅग्नेट करत ठेवू, म्हणजे जेवढा आपण जास्त मॅग्नेट करू तेवढा मस्त आपल्या मच्छीला चव येते। तर आता मी याला थोडा वेळ मॅग्नेट करत ठेवते आणि मग आता मी याला फ्राय करायला घेते। आपला तवा पण मस्त गरम झाले, तेल पण मस्त गरम झाले। इथे मी ठेचलेला लसूण घेतले आपल्या आवडीनुसार। आपण मॅग्नेट करायला पण टाकलेलं, तर आता असं टाकलं तर चव मस्त येते, ज्याची त्याची इच्छा। मी आता इथे थोडा ठेचलेला लसूण टाकले आणि आता मी मच्छी फ्राय करायला टाकते। एक करून मी सर्व अशा तुकड्या टाकून घेते फ्राय करायला। तर आता मी या सर्व टाकून घेतलेले आहेत। आता मी याला थोडा वेळ एका साईडून शिजवून घेते। तर आता थोडा वेळ 2-3 मिनटं शिजवल्यानंतर मी या दुसऱ्या साईडला पलटी करते। अशा सर्व मी पलटी करून घेते आणि परत यांना शिजवते। परत यांना थोडा वेळ मी म्हणजे 2 ते 3 मिनटं असं शिजवल्या आणि आता परत दुसऱ्या साईडून पलटी करून घेते। आता परत एकदा आपण जरा थोडा वेळ शिजवणार आहे ना, लगेच परत पलटी केल्यात आपण, का तर म्हणजे असं करपायला वगैरे नको आणि दोन्ही साईडून आपल्या मस्त आपली मच्छी शिजली पण पाहिजे। जो मसाला आहे तो पण मस्त शिजला पाहिजे, त्याच्यामुळे आपण दोन्ही साईडून म्हणजे असं जरा 2-2, 3-3 मिनटं असं स्लो गॅसवर शिजवून आपण 3 ते 4 वेळेला असं आलटी पलटी करून घेतो, का म्हणजे असं पटकन शिजेल असं व्यवस्थित। आता आपली मच्छी पूर्णपणे शिजले, फ्राय झाले। आता याच्यावरती मी कोथिंबीर टाकते आणि आपली वाम मच्छी फ्रायची रेसिपी तयार झालेली।